नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. कर्जमाफीचा प्रश्न विचारताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं. 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करतात. कोकाटेंचं अजब वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यस्त. शेतकरी मात्र वाऱ्यावर. नाशकात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कोकाटेंकडून काल सायंकाळी उशिरा पाहणी. माझ्या पतीला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेचा आरोप. वनाधिकारी अमोल गरकळ यांची चौकशी करण्याची तेजू भोसलेची मागणी. गरकळ विरोधात आज तक्रार देणार असल्याचीही प्रतिक्रिया. जेलमध्ये सर्रास मारहाणीचे प्रकार घडणं गंभीर. खोक्या भोसलेला कोठडीत मारहाण झाल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असल्याची दमानी यांची प्रतिक्रिया. खोक्या भोसलेला वनाधिकाऱ्याकडून धमकी. बॉम्ब हत्यारं घरात टाकून नक्षलवादी असल्याचं दाखवू. वनाधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून कटकारस्थान करत आहे. अॅडव्होकेट अंकुश कांबळे यांचा आरोप. तर आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आलेली नाही. वन विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी. काही जण कालपासून कामाला लागले आणि आमची बदनामी करतायत. अंजली दमानी यांच्या आरोपांवर अर्जुन खोतकरांचं जोरदार प्रत्युत्तर. जालना साखर कारखान्याच्या कामगारांची देणी दिली नसल्याचा खोतकरांवर दमानी यांनी केला होता आरोप. मंगेश बोबडे या तरुणाची सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या. आत्महत्या प्रकरणी दमानी यांकडून सचिन पांडकर यांची भेट. ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांची चौकशी करण्याची दमानी यांची मागणी. सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली आहे. बिश्नोई गँगच्या संदर्भात यंत्रणा अलर्टवर. मंत्री योगेश कदमांची माहिती. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीत बुडून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी. रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. पेणमधील खरोशी आणि जावळी गावाला अवकाळीचा फटका. तर काही घरांचे पत्रे उडाले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. तर कांदा, मका, बाजरी, पपई, शेवगा, आंबा, केळी, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. पुण्याच्या जुन्नरमध्ये गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस. शेतमालाचं प्रचंड नुकसान. गहू, कांदा, द्राक्ष, डाळिंब पिकांचं नुकसान. शहापूर तालुक्यातील डोलखांब परिसरात वाऱ्यासह गारांचा पाऊस. रब्बी हंगामातील भेंडी, काकडी पिकांचं नुकसान. शेतकरी अडचणीत. पालघरच्या मोखाडा भागात अवकाळी पाऊस. मोखाडा भागात अवकाळी पावसासह गारपीट. हिंगोलीत अवकाळी पावसामुळे हळदीचं मोठं नुकसान. शिजवून ठेवलेल्या हळदीचं नुकसान. लातूरमधील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आंबा, टरबूज, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान. राज्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका. हिंगोलीत पपईच्या पिकांचं नुकसान तर भंडाऱ्यात वीज पडून 2घांचा मृत्यू. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. 18 मे रोजी मतदान तर 19 मे रोजी निकाल. पवार विरुद्ध पवार की पवार विरुद्ध जाचक लढत होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष. रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवणार. सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. महायुतीच्या पॅनलमधून गुळवे निवडणूक रिंगणात. ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष. पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार. सूत्रांची माहिती. किरीट सोमय्या पुन्हा अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांबाबत आवाज उचलणार. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मशीद परिसरात पोलिसांकडून बॅरिकेडिंग. अनधिकृत मशिदी नमाज होऊ नये न देण्याचा सोमय्यांनी पवित्रा घेतला होता. सिंधुदुर्गच्या देवगडमधील फणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कंत्राटदाराकडून रस्त्याचं काम पुन्हा करून घेणार. अधिकाऱ्यांची माहिती. नाशिकच्या गोदावरी काठावरील गावांमध्ये जनावरांसाठी मच्छरदाणी. चक्क दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाणी. गोदावरी काठावरील गावांमध्ये डासांची वाढ. यवतमाळमध्ये रेशन धान्यात काळा बाजार होत असल्याचा आरोप. संशयितरित्या तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात. ट्रकमधील तांदूळ हा रेशनचा असल्याची दाट शक्यता. बुलढाण्याच्या अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करून सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप. तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोर्टाच्या आदेशानंतर 3 महिने उलटूनही डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर कारवाई नाहीच.
7 दिवसात कारवाई न झाल्यास संबंधितांविरोधात याचिका दाखल करणार, याचिकाकर्ते संदीप पाटलांची माहिती. जेजुरीत 150 खोल्यांचं भक्तनिवास उभारणार देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त देवकातेंची माहिती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून लवकरच भूमिपूजन. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर. राज्यभरात पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मोमीनपुरात पोलिसांचा रूट मार्चमध्ये पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत महिलेकडून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न, तर वैयक्तिक मालकीच्या जागेत सार्वजनिक समाज मंदिराचं बांधकाम होत असल्याची दाम्पत्याकडून तक्रार. कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे भले मोठे झाड उन्मळून पडल्याची घटना. 4 ते 5 दुचाक्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईत शनिवारपासून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. तापमानात वाढीची शक्यता नाही, तरी उकाडा जाणवण्याची शक्यता. पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध. पुरंदर प्रशासकीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. 7 गावातील शेतकऱ्यांचं उपोषण. जालन्यासह 3 जिल्ह्यातून तडीपार असलेल्या आरोपीचं जालन्यात आंदोलन. आरोपीनं आंदोलनाचे फेसबुक लाईव्ह केलं. वाळू माफिया प्रल्हाद मरकडचं जालन्यात आंदोलन. पुण्यातील आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा नाही. भाविकांमध्ये नाराजी. लोणावळा मळवली विभागात उड्डाणपुलाच्या कामासाठी 6 ते 8 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा ब्लॉक. मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल. सिडकोनं 2025-26 वर्षाकरता 14.130 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. सिडकोनं वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करत उत्तुंग भरारी घेतली. सारंगी महाजनांच्या जमिनीच्या वादाप्रकरणी 3 मे रोजी सुनावणी. धनंजय मुंडेंनी सहकार्याच्या मदतीनं फसवणूक केल्याचा आरोप. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या आरोपांवर सुनावणी होणार. न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांच्या आशा पल्लवीत. 167 कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यास परवानगी. 5 आरोपींच्या 21 अचल मालमत्तांवर टाच आणली जाणार. परळी शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीत भूमाफियांकडून अतिक्रमण. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून सरस्वती नदीची पाहणी, तर पंकजा मुंडेंकडून सरस्वती नदीचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी. आदिवासी विभागाचा 64 कोटींचा निधी राज्याच्या तिजोरीत पुन्हा जमा. अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी विभागाला फटका. बिल सबमिट न केल्यानं 64 कोटी पुन्हा तिजोरीत गेल्याची माहिती.